नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी अजितदादा पवार यांचं निधन झालं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु आता जे काही झडपीच्या निवडणुका झाल्या यामध्ये ती सहानुभूती अजितदादा पवार यांच्या पक्षाला मिळणं अपेक्षित होतं. सुनित्रा पवार असतील, पार्थ पवार असतील आणि जय पवार असतील, यांना ती सहानुभूती मिळणं अपेक्षित होतं. परंतु तसं झालं नाही. अजितदादा पवार यांचा पक्ष हा 2 नंबरचा पक्ष राहील या झडपीच्या निवडणुकीला असं बोललं जात होतं. परंतु ते आता होताना दिसत नाही. अजितदादा पवार यांचा पक्ष हा 3 नंबरचा आहे. जर योग्य वेळी आणि योग्य टायमाला अजितदादा पवार यांच्या पाठीमागे पार्थ पवार असतील, सुनित्रा पवार असतील आणि जय पवार असतील, यांनी जर योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतला तर या राष्ट्रवादी पक्षाचा भाजप व्हायला वेळ लागणार नाही. याचे देखील महत्त्वाचे 3 कारण आहेत. हे 3 महत्त्वाचे कारण आपण समजून घ्या. मंडळी, मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल देखील नवीन आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा. नंतर तुम्हाला वाटलंच तर कमेंट करा. मंडळी, ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं निधन होण्यापूर्वी अजितदादा पवार यांनी नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या जे काही निवडणूक होत्या त्यापूर्वीच अजितदादा पवार यांना समजून कळालं होतं की अजितदादा पवार जर आपल्या काकासोबत नाही गेले, शरद पवार यांच्यासोबत जर नाही गेले तर आपल्या पक्षाचं किती मोठं नुकसान होणार आहे हे अजितदादा पवार यांना चांगलंच समजलं होतं. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस अजितदादा पवार यांनी आपल्या काकाचा हात धरला आणि त्या ठिकाणी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये काहीतरी यश मिळेल असं सुद्धा वाटलं होतं, परंतु तसंही घडलं नाही. आणि त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. अजितदादा पवार यांचं म्हणणं होतं की 12 तारखेला किंवा 14 तारखेला जो काही निर्णय लागला, आता आजचा 9 तारखेला जो काही निर्णय लागला, त्यानंतर 12 किंवा 14 तारखेला बैठक घेतल्या जाईल आणि त्यानंतर युतीची चर्चा ही केल्या जाईल किंवा युती कशा पद्धतीने करायची तो निर्णय घेतला जाईल. परंतु तसं घडलं नाही. त्यांनी त्यांच्यावरती जो काही नियतीचा घाला घातला आणि अजितदादा पवार यांचं निधन झालं. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. खरं तर अजितदादा पवार यांचं जरी स्वप्न असेल ते आता स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. आता प्रत्येकाची भावना वेगळी आहे. प्रत्येक राजकीय नेता म्हणतो की आमच्या समोर त्या युतीच्या चर्चा झाल्या नाही, आमच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या बैठकी झाल्या नाही. असं असताना जर पार्थ पवार असतील आणि सुनित्रा पवार असतील आणि जय पवार असतील, यांनी जरी योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतला तर त्याचे महत्त्वाचे कारण समजून घ्या. सुरुवातीला आपलं एक कारण समजलं की अजितदादा पवार यांना माहीत होतं की आता युती केल्याशिवाय पर्याय नसणार आहे, आपल्या काकासोबत गेल्याशिवाय पर्याय नसणार आहे. जर आपला पक्ष वाचवायचा असेल, आपल्याला भाजपपासून जर पक्ष वाचवायचा असेल तर एकत्र येणं महत्त्वाचं असणार आहे. हा पहिला मुद्दा होता. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजेच अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर जी काही सहानुभूती असेल ती राष्ट्रवादी पक्षाला किंवा अजितदादा पवार यांच्या घराण्याला ती मिळणं अपेक्षित होतं. कारण तर महाराष्ट्राचा नेता गमावला आणि ती सहानुभूती मिळणं अपेक्षित होतं. मोठ्या संख्येने अजितदादा पवार यांच्या जागा निवडून येणं अपेक्षित होतं, परंतु तेही घडलं नाही. आता जे काही एकनाथ शिंदे असतील त्यांना मराठा समाजाची असेल सहानुभूती मिळत आहे आणि अजितदादा पवार गेल्यानंतर जर योग्य माणूस पाहिजेत असेल किंवा योग्य निर्णय घेणारा माणूस पाहिजेत असेल तर तो फक्त आता एकनाथ शिंदे अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. म्हणून तर काय, भाजपच्या नंतर तर दुसरा पक्ष मोठ्या संख्येने आज एकनाथ शिंदे यांना जागा मिळाल्या, मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार निवडून आले, झडपीला मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि विशेषतः आज जर अजितदादा पवार यांचा पक्ष वाचवायचा असेल तर त्यासाठी सुनित्रा पवार असतील आणि जय पवार आणि पार्थ पवार असतील यांना निर्णय घेणं महत्त्वाचं असणार आहे. कारण तर तटकरेसारखा माणूस असेल, पटेलसारखा माणूस असेल, यांनी विलिनीकरणाला जो काही विरोध केलेला आहे त्याच्यामागे सुद्धा काही भूमिका आहेत. कारण तर हे बिझनेसमॅन आहेत. मी कालही सुद्धा सांगितलं, या बिझनेसमॅन लोकांना त्यांचा स्वार्थ कसा साधायचा, आपली ताकद कशी दाखवायची आणि त्या ठिकाणी जो काही पक्ष असेल अजितदादा पवार यांचा तो आपल्याकडे कसा घ्यायचा हे चांगलंच माहीत आहे. जर अजितदादा पवार यांचे जे काही कार्यसूत्र पाहणारी समिती असेल किंवा सुमित्रा पवार यांना जे काही कारभार देण्यात आलेला आहे तोच जर परत तटकरे किंवा जे काही पटेल असतील त्यांच्या हातात जर नाही पडला तर हे कधीही भाजपमध्ये जाण्यासाठी तयार असणार आहे. कारण तर यांचे जे काही फाईल असेल ते प्रकरण असतील आणि निश्चितच भाजप सरकार एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळते असं सुद्धा बोललं जाते. मग छगन भुजबळ साहेब असतील, त्यानंतर अजितदादा पवार यांच्यावरती आरोप झाले होते, त्यानंतर ते सुद्धा भाजप पक्षामध्ये गेले होते. अनेक नेते आहेत तशा पद्धतीच्या सध्या चर्चा आहेत. छगन भुजबळला सुद्धा त्या ठिकाणी क्लीन चिट मिळालेली आहे. अशा पद्धतीने जर भाजपचा जो काही डाव असेल
तो जर उधळायचा असेल तर निश्चितच पार्थ पवार यांना योग्य टायमाला निर्णय घेणं महत्त्वाचं असणार आहे. त्यांनी त्यांच्या काकासोबत जावं किंवा जे काही सूत्र असतील ते आपल्या हातात घेतले पाहिजे. जे काही कारभार असेल तो राष्ट्रवादीचा आपल्या हातात घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे कार्यकर्त्यांची सुद्धा आणि सर्वसामान्य व्यक्तींची सुद्धा. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.